नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अडकीने अपडेट आली आहे। महत्त्वाची मोठी अडकीने अपडेट आहे। आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी लेटेस्ट अपडेट आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पोलीस भरतीविषयी। पण त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे आहे, कारण तुम्हाला अंतर्वेळ मिळणार नाही। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दिले त्यावर क्लिक करायचे आणि ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचे, कारण की पोलीस भरतीबाबत सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे। तर बघा, पोलीस भरती सरळ सेवा परीक्षांच्या या ठिकाणी वेळापत्र जाहीर करा अशा ठिकाणी मागणी विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी केलेली आहे। म्हणजेच काय, तर पोलीस भरतीसह सरळ सेवा परीक्षांचे वेळापत्र जाहीर करा विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी राज्य सरकारकडे मागणी आहे। म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी पोलीस भरतीचे जे वेळापत्र त्या ठिकाणी जाहीर करा असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्याचं कारण असं आहे की जे काही तरुण विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत तर त्यांना या ठिकाणी व्यवस्थितपणे नियोजन करता येईल। म्हणजेच काय, जर का तुम्ही आम्हाला एकदाच वेळापत्र या ठिकाणी सांगितलं की ह्या तारखेला पोलीस भरतीची जाहिरात येईल, ह्या तारखेला पोलीस भरतीचं ग्राउंड होईल, ह्या तारखेला एक्झाम होऊ शकतात, जर का तुम्ही एक्झॅक्टली आम्हाला सांगितलं तर त्या दृष्टीने विद्यार्थी सिलेबस कंप्लीट करतील, त्या दृष्टीने विद्यार्थी या ठिकाणी तयारीसुद्धा करतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता तुम्ही जर बघितलं तर पोलीस भरतीच नव्हे तर आरोग्य भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल किंवा इतर सरळ सेवेमार्फत ज्या काही भरती परीक्षा घेतल्या जात असतात अशा सर्व भरतींच्या ठिकाणी वेळापत्र जाहीर करावे यासाठी सरकारकडे मागणी करण्यात आलेली आहे। आणि खास करून पोलीस भरतीच्या मुद्द्यावर या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी भाष्य करण्यात आलं आहे। आता नेमकं या ठिकाणी काय अपडेट आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। आता आपण पुढे जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता आजची या ठिकाणी महत्त्वाची आलेली ही अपडेट आहे। तुम्ही बघू शकता आजच आलेली ही महत्त्वाची अपडेट आहे, ठीक आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची अपडेट आली आहे पोलीस भरतीबाबत। पण सर्वात अगोदर ज्या मुलांना किंवा ज्या मुलींना पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा असेल त्यांनी कमेंट करा की सर मला या ठिकाणी पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे। अशा मुलांना अशा मुलींना आपण या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहोत, त्यांचा फॉर्मही फ्रीमध्ये भरून देणार आहोत। दुसरी गोष्ट, तुम्हाला जे स्टडी मटेरियल लागतं, जे PDF मटेरियल लागतं, ज्या नोट्स लागतात त्या सर्व तुम्हाला फ्रीमध्ये मी प्रोव्हाइड करून देणार आहे। तर पटापट ज्या मुलांना किंवा ज्या मुलींना फॉर्म भरायचे असेल त्यांनी कमेंटमध्ये त्यांचं नाव लिहून पाठवा। जसं तुमचं नाव रोहन असेल, तुमचं नाव साक्षी असेल, जे तुमचं नाव असेल ते लिहून पाठवा की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे। तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे फॉर्म भरण्यासाठी आणि स्टडी मटेरियल PDF मटेरियल नोट्सही प्रोव्हाइड केल्या जातील। तर बघा अपडेट अशी आहे, राज्य शासनाच्या विविध विभागातील हजारो पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार भरती संदर्भात आश्वासने दिली असतानाही प्रत्यक्षामध्ये कोणतीही ठोस प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे। यामुळे पोलीस भरतीसह सरळ सेवा परीक्षांबाबत संभ्रम कायम असून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी या ठिकाणी व्यक्त होत आहे। कारण की विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत, आरोग्य विभागाची तयारी करत आहेत, सरळ सेवेची भरतीच्या ठिकाणी तयारी करत आहेत, पण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी ह्यामुळे व्यक्त होत आहे कारण की जे ठोस प्रक्रिया तुम्ही सुरू केली पाहिजे होती ती सुरू केलेली नाही आहे। पुढे बघा, या पार्श्वभूमीवर विद्यार्थी समन्वय समितीने सरकारकडे जोरदार मागणी केली आहे की केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे म्हणजेच MPSC प्रमाणे सरळ सेवा व पोलीस भरती परीक्षांचे वार्षिक वेळापत्र जाहीर करण्यात यावे। याने काय होणार आहे, तर बघा ज्या प्रकारे UPSCचं कॅलेंडर असतं, MPSCचं कॅलेंडर असतं। आता MPSCचं जर तुम्ही बघितलं तर MPSCचं या ठिकाणी डिसाईड असतं की कोणत्या तारखेला जाहिरात येणार आहे, नंतर कोणकोणत्या महिन्यामध्ये जाहिरात येऊ शकते, कोणकोणत्या महिन्यामध्ये एक्झाम होऊ शकते, अशी संपूर्ण प्रोसेस त्यांचं डिसाईड असतं। तर त्याच प्रकारे पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा भरतीचं वेळापत्र जाहीर करावं, जेणेकरून ZPची भरती कधी येईल, आरोग्य विभागाची कधी येईल, नंतर पोलीस भरतीची कधी येईल असं त्या विद्यार्थ्यांना कळेल आणि त्यानुसार विद्यार्थी तयारीसुद्धा करतील असं ठिकाणी मागणी केलेली आहे। तर तुम्हाला काय वाटतं, ही मागणी योग्य आहे की नाही? जर का तुम्हालाही वाटत असेल की ज्या प्रकारे MPSCचं UPSCचं वेळापत्र जाहीर होतं त्याच प्रकारे सरळ सेवा आणि पोलीस भरतीचं वेळापत्र जाहीर करावं अशी जर तुमची मागणी असेल तर फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवा की हो सर, पोलीस भरतीसुद्धा वेळापत्र जाहीर केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित नियोजन करता येईल, व्यवस्थित ठिकाणी प्लॅनिंग करता येईल आणि त्या दृष्टीने तुम्ही नियोजन आणि प्लॅनिंग करून या ठिकाणी तयारी करू शकतात। जर का तुम्हालाही वाटत असेल की पोलीस भरतीचं वेळापत्र जाहीर केलं पाहिजे तर कमेंटमध्ये नक्की सांगा की हो सर, पोलीस भरतीचं वेळापत्र जाहीर केलं पाहिजे। किती विद्यार्थ्यांना वाटतं की वेळापत्र जाहीर केलं पाहिजे आणि किती विद्यार्थ्यांना वाटतं की वेळापत्र नाही जाहीर केलं पाहिजे, कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। पुढे बघा काय सांगितलं आहे,
परीक्षांच्या तारखा, अर्ज प्रक्रिया आणि निकाल जाहीर होण्याच्या कालमर्यादा ठरवून त्यावेळेतच पाळाव्यात अशी मागणी समितीने पत्रकार परिषदेत केली आहे. म्हणजेच पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी केली आहे की ज्या पोलीस भरतीची परीक्षा तारीख असेल, नंतर अर्जाची तारीख असेल, नंतर निकाल कधी जाहीर होईल त्याची तारीख या ठिकाणी डिसाईड करून कालमर्यादा जी दिली आहे, जो टाईम दिला आहे त्या दरम्यान संपूर्ण प्रक्रिया पार पाडली पाहिजे अशा ठिकाणी मागणी केलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, हे जे नियोजन आहे अशा प्रकारचं जर नियोजन केलं तर लवकरात लवकर पोलीस भरतीसुद्धा ही प्रक्रिया राबवली जाईल, लवकरात लवकर निकाल लागेल आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळेल. म्हणजेच खूप दिवस वाट बघायची आवश्यकता राहणार नाही. म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर पद्धतशीरपणे ही संपूर्ण प्रक्रिया होऊ शकते. पुढे बघा, राज्यामध्ये सध्या सुमारे 25 लाख विद्यार्थी विविध शासकीय नोकऱ्यांच्या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये आहेत. किती? 25 लाख विद्यार्थी या ठिकाणी विविध शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. अनेकांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही भरती प्रक्रिया न झाल्यामुळे त्यांना वर्षानुवर्षे वय आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. कारण भरपूर मुलांनी ठिकाणी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे, पदवी त्यांनी घेतलेली आहे, काहींचं पदव्युत्तर पदवी शिक्षण झालेलं आहे, तरीही त्यांना अजून नोकरी मिळाली नाही आहे. आता बघा, केरळ सरकार असेल, तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये वार्षिक भरती कॅलेंडर या ठिकाणी जाहीर करून भरती प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबवली जाते. म्हणजेच तुम्ही जर उदाहरण घेतलं तर केरळ असेल किंवा तामिळनाडू असेल, तर अशी जे काही राज्य आहे तर त्या राज्यांमध्ये कॅलेंडर जाहीर केलं जातं. आता ह्या कॅलेंडर जर का जाहीर झालं तर ह्यामध्ये त्यांना दिलं जातं, विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की ह्या तारखेला तुमची ही भरती होईल, ह्या तारखेला तुमचा निकाल लागेल, ह्या तारखेला तुमचं ग्राउंड होईल, ह्या तारखेला तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, अशी संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी दिलेली असते. ह्या तारखेला तुम्हाला जॉईनिंग मिळेल. म्हणजेच काय, तर कॅलेंडरप्रमाणे जर का संपूर्ण जे भरत्या आहेत त्या झाल्या तर विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने तयारी करता येते. आता एक्झाम्पल बघा, तुमची जी पोलीस भरती आहे ती पोलीस भरतीची जर काही ठिकाणी त्यांनी डेट सांगितली की या तारखेला पोलीस भरती होईल, तर त्या तारखेपर्यंत विद्यार्थी काही करून त्यांचा सिलेबस कंप्लीट करतील, काही करून त्यांची ग्राउंडची प्रॅक्टिस करून घेतील, जेणेकरून त्यांना माहिती आहे की ह्या तारखेला आपली एक्झाम होणार आहे, ह्या तारखेला आपलं ग्राउंड होणार आहे, त्याच्या अगोदर विद्यार्थी तयारी करून ठेवतील. जर डिसाईड झालं तर विद्यार्थीसुद्धा तयारी करतील, पण जर का तारीखच डिसाईड नसली तर विद्यार्थी त्या दृष्टीने तयारी करत नाही. विद्यार्थ्यांना वाटतं की अजून टाईम आहे, अजून पोलीस भरतीला उशीर होईल, पण ऐन वेळेस पोलीस भरती जाहीर होते, ऐन वेळेस या ठिकाणी डेट येते, मग त्यामुळे विद्यार्थ्यांचा सिलेबससुद्धा कंप्लीट नसतो आणि त्यांचा अभ्यासही झाला नसतो, त्यांचं ग्राउंडची प्रॅक्टिसही झाली नसते, त्यामुळे त्यांना ठिकाणी कमी गुणाचा सामना करावा लागतो, म्हणून त्यांचं सिलेक्शन होत नाही आहे. पुढे बघा, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र वारंवार आश्वासने देऊनही ठोस कृती होत नसल्याने युवकांमध्ये सरकारबद्दलचा विश्वास ढासळू लागलेला आहे. कारण की जर कॅलेंडर तुम्ही आणखी जाहीर केलं त्यानुसार विद्यार्थी तयारीसुद्धा करतील, यामुळे युवकांमध्ये सरकारबद्दलचा जो विश्वास होता तो आणखी ढासळू लागलेला आहे. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेमध्ये 13,560 पोलिसांची भरती केली जाईल अशी घोषणा स्वतः त्यांनी केली. तुम्ही बघू शकता कोणी केली घोषणा? मुख्यमंत्री आहेत. कोण? महाराष्ट्र राज्याचे. कोण? देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घोषणा केली आहे. कुठे केली आहे? विधानसभेमध्ये घोषणा केली आहे की आम्ही 13,560 पदांची पोलीस भरती करणार आहोत, असं त्यांनी स्वतः घोषणा विधानसभेमध्ये केली आहे. आता बघा, त्यांनी घोषणा केली याचा अर्थ की 13,560 पदांची भरती होईलच. पुढे बघा, यापूर्वी जून महिन्यात पोलीस महासंचालकांनीही सुमारे 10,000 प्लस पोलिसांची भरती जाहीर करत 15 सप्टेंबरपासून मैदानी चाचणी सुरू होतील असे सांगितलेले होते. म्हणजेच बघा, डेटही त्यांनी सांगितलेलं आहे की 15 सप्टेंबरपासून तुमच्या ठिकाणी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, ही जी डेट दिली तुम्हाला 15 सप्टेंबर, या तारखेपासून पोलीस भरती सुरू झाली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी त्या दृष्टीने तयारी करतील. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की खरोखर पोलीस भरती सुरू झाली पाहिजे तर कमेंट करा की हो सर, 15 सप्टेंबरपासून पोलीस भरती सुरू झाली पाहिजे. ही तारीखही तुम्हाला दिली बघा, तारीख त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट जर तुम्ही बघितली तर जागा दिली आहे 13,560 जागांची पोलीस भरती होणार आहे. आणि यामध्ये तुम्ही जर बघितलं तर मैदानी चाचणी अगोदर होणार आहे. आता यामुळे भरपूर मुलांच्या ठिकाणी प्रश्न असतील की सर खरोखर 15 सप्टेंबरपासून पोलीस भरती सुरू होईल का? तर त्यांनी तारीख सांगितलेली आहे, त्यानुसार तुमची पोलीस भरती होणार आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे की याच्या अगोदर 15 सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला तुमची तयारी करून ठेवायची, जेणेकरून पोलीस भरती जाहिरात कधीही आली, कधी ग्राउंड घेतलं गेलं तर तुम्ही तयार राहणार आहात. म्हणजेच तुम्हाला जर का रात्रीही किंवा सकाळी उठून सांगितलं की आज या ठिकाणी ग्राउंड आहे किंवा आज या ठिकाणी पोलीस भरती जाहीर झाली किंवा आज या ठिकाणी तुमचा पेपर आहे, तर तुम्ही त्यासाठी तयार राहणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस चालू ठेवायची आहे. पुढे बघा, असे सांगितले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात संपत आला असतानाही अद्याप कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे अर्ज भरणे, छाननी परीक्षा आणि मैदानी चाचणी या सर्व गोष्टी सप्टेंबरपूर्वी पार पाडणे अशक्यच आहे. परिणामी हे आश्वासन पुन्हा एकदा हवेत विरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता बघावं लागणार की या ठिकाणी हे आश्वासन खरं ठरतं की नाही. पुढे बघा, फक्त पोलीस भरतीच नव्हे तर स्थळसेवा भरती प्रक्रियाही पूर्णपणे ठप्प आहे. म्हणजेच काय, फक्त पोलीस भरतीची जाहिरात आलेली नाही आहे तर इतर स्थळसेवा भरतीची जाहिरातसुद्धा अजून आलेल्या नाही आहेत. निवडणुकीच्या प्रचारात महायुतीकडून रिक्त पदे भरले जातील अशा ठिकाणी आश्वासन दिले गेले होते. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये
50,000 पदांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षामध्ये एकाही पदासाठी जाहिरात निघालेली नाही आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो आकडा आहे हा खूप मोठा आहे. किती? 50,000 पदांची भरती होईल असं त्यांनी सांगितलं होतं विविध विभागांमध्ये, परंतु प्रत्यक्षामध्ये एकाही पदासाठी अजून जाहिरात आलेली नाही आहे. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी समोर आलेला आहे. पुढे बघा, या भरती प्रक्रियेसाठी आणखी एक अडथळा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ज्या पुढील काही महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने होणार आहेत. त्यामुळे सुमारे 2 महिने आचारसंहिता लागू राहणार आहे. या कालावधीमध्ये कोणतीही भरती प्रक्रिया राबवता येत नाही. यामुळे युवकांचं भवितव्य आणखीन अनिश्चिततेच्या गर्दीत सापडलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? पोलीस भरतीची प्रक्रिया की 15 सप्टेंबरपासून सुरू झाली पाहिजे की नाही, कमेंटमध्ये सांगा. दुसरी गोष्ट, ज्या मुलांना फॉर्म भरायचे असेल त्यांनी फक्त सांगा की सर मला की फॉर्म भरायचं आहे, आणि ज्या मुलींना फॉर्म भरायचे असेल त्यांनी सांगा की सर मला फॉर्म भरायचे आहे, तुम्हाला मी फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण मदत फ्रीमध्ये करणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला मी स्टडी मटेरियल, संपूर्ण नोट्स, संपूर्ण PDF मटेरियल आत्ताच प्रोव्हाइड करून देणार आहे, जेणेकरून तुम्ही तयारी करू शकता. तर ज्या मुलांना खरोखर फॉर्म भरायचं असेल, ज्या मुलांना खरोखर पोलीस बनायचं असेल, ज्या मुलींना खरोखर पोलीस बनायचं असेल किंवा ज्या मुलींना खरोखर अभ्यास करायचा असेल, अशा मुलांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे. त्यांना पूर्णपणे मदत फ्रीमध्ये केली जाईल. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. या संपूर्ण गोंधळलेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थी समन्वय समितीचे अध्यक्ष विठ्ठल बडे यांनी राज्य सरकारकडे ठामपणे मागणी केली आहे की आयोगाने वर्षभरासाठी परीक्षांचं वेळापत्र जाहीर करावं, त्याची वेळेवर अंमलबजावणी व्हावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना तयारीसाठी आणि योजनाबद्ध अभ्यासासाठी निश्चित दिशादर्शन मिळेल. यावेळी समितीचे ज्ञानेश्वर बांगर आणि सुशांत ढेकळे यांची या ठिकाणी उपस्थिती होती. तर तुम्हाला काय वाटतं? वेळापत्र जाहीर केलं पाहिजे की नाही, तेही सांगून पाठवायचं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.